या ममतेचा गंध आज ह्या उरात. जाईन जरी कुठवरही वंदनीय तिचे पाय. माझी माय, माझी माय, माझी माय, माझी माय. माझी माय. काय काय आणि किती किती सांगू माझ्या मायबद्दल. भगवद्गीतेचे 18ही अध्याय तिला मुखोद्गत. संस्कृत भाषेवर मनापासून प्रेम. पण म्हणून तिनं इंग्रजीचा कधीही द्वेष केला नाही. उलट इंग्रजी भाषेवरही तेवढंच प्रेम. बॅडमिंटन सारख्या खेळावर तर तिचं कमालीचं प्रभुत्व. क्रिकेटचं तिला आजही तेवढंच आकर्षण. अशी सर्व गुणसंपन्न माझी माय. ऐकावे जनाचे करावे मनाचे ही तिची सरळ सोपी विचारसरणी. शेतकरी कष्टकरी कुटुंबात राहूनही आपल्यातलं हे असामान्यत्व तिनं जोपासलं आणि आम्हालाही घडवलं. माझं शिक्षण, माझी नोकरी, माझा जीवन प्रवास या साऱ्यांची प्रेरणा तीच, असं मोठ्या गौरवाने सांगणाऱ्या भगवंतराव मोरेंची माय सुमित्राबाई भोवरे, माझी हसतमुख माय. खेड्यामध्ये राहून सुद्धा आईनी जे बाहेरकडं म्हणजे शैक्षणिक क्षेत्रामध्ये जी आईनी प्रगती केलेली ती तर अचंबित करणारी, म्हणजे त्याला दुसरा शब्द नाही, अमेझिंग. केवळ 10वीपर्यंत शिक्षण झालेलं हे सांगून सुद्धा आपल्याला खरं वाटणार नाही. परंतु आईचं इंग्रजीवरचं प्रभुत्व, संस्कृतमधलं ज्ञान, हिंदी आणि मराठी, त्यात हिंदी गाणी, जुनी गाणी, मराठीतली पदं, नाट्यपदं, गाणी, पूर्ण पाठांतर. एखादी कविता म्हणून दाखव ना, तुला आता जर आठवत असेल एखादी इंग्रजी कविता म्हणून दाखवता येईल तुला? सांग बरं. The spacious firmament on high, with all the blue ether's sky, spangled heaven's shining frame, their great original proclaim. The unwearied sun from day to day does his creator's power display, and publishes to every land the work of an almighty hand. Soon as the evening shades prevail, the moon takes up the wondrous tale, and nightly to the listening earth repeats the story of her birth. आणि मग आता तू हे नेहमी भगवद्गीतेचे अध्याय म्हणते संस्कृतचे, ती त्यावेळेस पाठांतर, त्यावेळेस काय परीक्षा स्पर्धा याच्यात कधी भाग घेतला असं काही झालं? नाही, पाठ झाले होते. कसे पाठ, म्हणजे ते म्हणता येईल तुला एखादा? भगवानुवाच अभयं सत्त्वसंशुद्धिरज्ञान योग व्यवस्थितिः दानन्दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तपार्जवम् अहिंसा सत्यमक्रोधस्त्यागशान्तिरपैशुनं दयाभूतेष्वलोलुप्त्वं मार्दवं ह्रीरचापलं तेजक्षमा धृति शौच मद्रोहो नातिमानिता भवन्ति सम्पदं दैवीमभिजातस्य भारत दंभो दर्पो विमानश्च क्रोध पारुष्यमेव च. आता मला हे सांग की हे शिक्षण घेत असताना म्हणजे खेळातही तुम्ही प्रावीण्य मिळवावं, खेळातही भाग घ्यावा असं आबोबूंचा म्हणजे तुझ्या वडिलांचा म्हणजे आमच्या आजोबांचा आग्रह असायचा. कुठल्या खेळामध्ये भाग घ्यायचे? मी सगळे खेळ. पूर्वी ते हुतुतू, खो खो आणि क्रिकेट होतं का त्यावेळेला? ना, आमच्या वेळेस मुल नाही नव्हते खेळ. मुली नव्हते. बॅडमिंटन खेळ. पण तू काय क्रिकेटची तुला आवड आहे? मला तर मॅचेस बघत असते पाहते मी. आता बघते सध्या मॅचेस चालू आहेत. हो, पाहते मी. कशी काय आवड? काय पूर्वी बघितले का क्रिकेट? पूर्वी बघितलं मी. आमची मेजर सी.के. नायडू, सेंचुरी बॅट्समन. सेंचुरी बॅट्स. आणखी ते हजारे, ते देवधर हजारे. हो, नावं सगळी आम्ही ऐकलेली आहेत ही, पण प्रत्यक्ष पाहण्याचं कधी. त्यांचं पाहिलं सेंचुरी बॅट्समन. आताच तुला कोण आवडतात क्रिकेटपटू? आता सचिन, धोनी, युवराज. हो, युवराज ही सगळी नवीन पिढीची सगळी सगळे फलंदाज तुला आवडतात. माझी माय. गावामध्ये ह्या मुलांना इंग्रजी शिक्षण मिळावं म्हणून आमच्या स्वतःच्या वाड्यामध्ये ती शाळा चालू केली. म्हणजे त्या शाळेतून भाडं घ्यायचं नाही, काही नाही, त्याला काही डोनेशन दिलेत आणि एक इंग्रजी शाळा चालू केली की जेणेकरून खेड्यातल्या मुलांना जास्तीत जास्त चांगलं शिक्षण मिळावं. ही शिक्षणाची आस आईवडिलांची दोघांची असल्यामुळं एक वातावरण घडत गेलं
आणि त्या वातावरणातूनच आम्ही सगळे घडत गेलो असं मला वाटतं. असार पसारा शून्य संसार सारा, असार पसारा शून्य संसार सारा, राजाजी वास प्रभु, राजाजी वास प्रभु, एक निवारा शून्य संसार सारा, असार पसारा शून्य संसार सारा, सफल जनन जाहले, सेविले सौख्य भारा, प्रभु चरण विलीना, जाहली आज मीरा, राजा जीवास प्रभु, राजा जीवास प्रभु, एक निवारा शून्य संसार सारा. आईच्यासाठी मी देवाजवळ आईला अतिशय उत्तम आरोग्य आणि ही जी चित्तवृत्ती प्रफुल्लित ठेवण्याची जी वृत्ती आहे ती अशी सतत तिच्याजवळ राहो आणि ती अशी किरणांसारखी इतरांच्यावर पसरो, त्याच्यापासून सगळ्यांना उद्बोधक आणि परिणामकारक असं मार्गदर्शन मिळो, त्याच्यातून सगळ्यांना एक नवीन ऊर्जा मिळो, उर्मी मिळो, अशी मी देवाजवळ प्रार्थना करतो. तत्व एकच, दैव एकच, मात्र एकच,